मित्रांनो, आम्ही पर्यटनासाठी दिव्यागरला आलोय। दिव्यागर, हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन हे बीचेस सोडले तर यांच्या आजूबाजूलाच खूप सारं काही पाहण्यासारखं आहे। ते सध्या आपण एक्सप्लोर करतोय। मित्रांनो, दिव्यागरला आल्यानंतर न चुकता तुम्ही दिव्यागर ते श्रीवर्धन हा सागरी रस्ता नक्की एक्सप्लोर करा। आणि या रोडवरती आणखी बीचेस आहेत, ते बीचेस आपण पाहणार आहोत। हा शेवट याचा हरिहरेश्वर जवळ होतो आणि सुरुवात दिव्यागर या गावापासून होते। हा संपूर्ण सागराच्या कडेने म्हणजे समुद्राच्या बाजूने रोड दिसतोय बघा, आता समुद्र दिसतोय आपल्याला। तर असाच हा रोड आहे, जरूर एन्जॉय करावा किंवा जावा या रोडनी, असा हा रोड। याच सागरी रस्त्यावर खूप ठिकाणी रस्त्याच्या कडेला थांबून तुम्ही समुद्राच्या अनेक सुंदर सुंदर व्ह्यूजचा आनंद लुटू शकता। सर्वात प्रथम आम्ही थांबलो ते शेखाडी नंतरच्या डोंगराच्या कडेच्या स्पॉटला। नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईल बद्दलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो। हा जो रस्ता दिसतोय तो आहे दिव्यागर टू हरिहरेश्वर सागरी महामार्ग। मस्त डोंगरामधून रोड आहेत आणि छान टापो, या ठिकाणी गाडी लावून आपण समुद्र पाहू शकतो। इथं मस्त समुद्राचं विहंगम असं दर्शन होतंय। मस्त रानफुलं आहेत बघा, ही सुंदर अशी फुलं। या बाजूला बीचेस, इकडून बोटी सुटतात समुद्रासाठी आणि इथे अथांग पसरलेला समुद्र किनारा। नजारा सकाळी सकाळी पाहिला आणि मस्त दिवसाची सुरुवात झाली। त्यातून पुढे निघाल्यानंतरच डोंगराच्या उतारालाच मस्त बीचचा व्ह्यू सुरू होतो। हाच कोंडिवली गावचा बीच। पुढे आपल्याला रस्त्यातच कोंडिवली गाव लागतं आणि तिथली कोकणी लोकंसुद्धा आपल्याला दिसतात। त्या रस्त्यालगतच्या गावातूनच पुढे जात आपण आरावीच्या बीचला पोहोचतो आणि तिथे गाडी पार्क करून आपण मस्तपैकी किनाऱ्यावर जाऊ शकतो। दूरवर पसरलेला स्वच्छ सुंदर असा हा समुद्र किनारा। सकाळची वेळ होती, मासेमारीसाठी समुद्रामध्ये गेलेल्या बोटी पाहत, लाटांशी खेळत, स्वच्छ पाण्यांमध्ये बागडत वेळ कसा निघून गेला कळलंच नाही। आम्ही ते छानपैकी एन्जॉय केलं। केलेला हा प्रवास खूप काही सौंदर्य दाखवून गेला आणि मनामध्ये समाधानही देऊन गेला। आम्हाला कळते की तुम्ही 70% ऑफ पीपल सबस्क्राईब नाही करत, म्हणून सबस्क्राईब करावे प्लीज। आणि फ्री आहे, फ्री। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा। आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा।